गाईस पण काही पण म्हणा, वेल्डिंग लागल्यावर खतरनाक विषय होतो. काही पण डेंजर, एवढं बॅक रॅक जी होती ती सगळी बनून झालेली आहे. त्यानंतर सगळी साफसफाई करून घेतली. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आपण सकाळी सकाळी गोडाऊनला आलेलो आहे. त्याचं कारण असं आहे का आपल्याला बनवायची आहे एक रॅक, आणि त्या रॅकसाठी आपल्याला मेजरमेंट घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही जायचं नाशिकला. आपल्याला काही एंगल वगैरे बघायचे. जर सेकंड हँडमध्ये स्वस्तात भेटत असेल ते घ्यायचे, नाही तर मग नवीन घेऊ टाकू, नाही का. कारण हे जेवढे पण फायर एक्सटिंग्विशर आहे इकडं इकडं, हे कसे सगळे एका रॅकवर लावून जातील. तर म्हणजे मग आपला जो पसारा आहे 90% जो पसारा आहे तो सगळा कमी होईल त्याच्यामुळे. ॲक्च्युली आपल्याला जी हाईट होती ना रॅकची ती 7 फूट द्यायची होती. बट हे जे चौकट आहे ना गाईज, ह्या फक्त 6 फुटाचे आहे. म्हणजे कारण पुढं जाऊन आपल्याला ती बाहेर पण काढता आली पाहिजे ना. त्याच्यामुळे मग काय करू, 6 फूट अशी घेऊ. आणि अशी यायला काही प्रॉब्लेम नाही. अशी आपण किती घेऊ शकतो. आणि अशी 1.5 फुटच घेऊ, जास्त नाही घ्यायची. चला आता निघू आपण, नाही का. काहीच तर आता आपण आहे ना एंगल घ्यायला गेलो होतं, आणि एंगल घेतलेलं आहे ऑलरेडी. तर मागून गाडी पण येते नाही का, एक ॲप आहे. नाही ती आपली नाही, मागून जी गेली ती आपली नाही, दुसरी ॲप आहे ती येऊ राहिली. तर आता जाऊ गोडाऊनला आणि ते जेवढे पण एंगल आहे ते ठेवून देऊ तिथं. आणि त्यानंतर बांधणी बनवायला घेऊ झालं तर, नाही तर नाही. सो गाईज, तर आता आपण गोडाऊनला आलेलो आहे. हे बघा, हे एंगल घेऊन, त्यानंतर हे एंगल घेऊन, हे सगळे 10-10 फुटाचे आणि 7 फूट 6 फूट असे. तर सगळे यांना आपण दरवाजेच्या मेजरमेंटनुसार कट करून घेऊ आणि वेल्डिंग करायला लागून जाऊ, नाही का. तर आता आपली रॅक जी होती ती सगळी बनून झालेली आहे. त्यानंतर सगळी साफसफाई करून घेतली इडली. आणि रॅक बघायची गाईस तुम्हाला कशी बनली, एकदम खतरनाक. हे बघा, हां नाद, 3 मजली रॅक आहे डायरेक्ट. बट माझ्या हिशोबाने जागा कमी पडणार आहे, तर अजून एक रॅक नक्कीच लागणार आहे असं वाटतंय मला, नाही का. तर बघू, एखादी रॅक घेऊन टाकू आपण आता, नाही तर मग असंच एक बनवून घेऊ. मग आता तोच विचार चालू आहे, बनवायचीच नाही का, म्हणजे टेन्शन नाही राहणार. बघू आता हे सगळे सिलेंडर लावून राहिलो. उद्या परवा मशीन आणून सगळे सिलेंडर पण धुतले जातील, पुरा रूम पण धुवून घेईल, नाही का. चला, आणून बाकीचे काही थोडेफार सिलेंडर ते ठेवतो, आणि काही सामान आहे बॉक्स बिक्स ते पण ठेवून देतो. काहीच तर आज आपल्याला लागली आता वेल्डिंग. ॲक्च्युली मी बघू नाही शकत जास्त कॅमेरा का, कारण टॉर्च चालू होतं ना, त्याच्यामुळं, नाही का. तर काहीच आता चाललेलो आहे आपण कॅम्पला जायचं कारण असं आहे नेमकं, आपल्याला गोळ्या आणि ड्रॉप आणायचं आहे, नाही का. म्हणजे रात्री 2 वाजता उठणार आहे मी 100%. कारण आत्ता डोळे दुखायला लागले थोडे. आपण आहे ना डोळ्यामध्ये ड्रॉप टाकलेलं आहे, आणि टॉर्च लावत नाही, नाही का मी, कारण मला आहे ना त्रास व्हायला लागला आहे थोडंफार. घरात जातो, जेवण करतो, झोपून घेतो डायरेक्ट. पण बसलेलो आहे जेवण करायला, आणि जेवायला आहे वाटाण्याची भाजी, वाटाणे आणि सोयाबीन, त्यानंतर गिलक्याची भाजी, भात आणि चपाती. तर सगळं खाऊ, त्यानंतर गोळी घेऊन झोपून घेऊ डायरेक्ट. कारण वेल्डिंग खतरनाक लागणार आहे आज तुमच्या भावाला. काहीच रात्रीचे 2 वाजत आले आणि तुमच्या भावाला लागले आता वेल्डिंग. तर त्याच्यात आपण आहे ना, हे बघा बटाटे दिसतंय का, हा बटाटा, हे बघा हा बटाटे, दोन्ही बटाटे असे ठेवले आणि त्याच्यावरती रुमाल बांधलाय, नाही का. एवढा खतरनाक त्रास होतोय ना, एकदम खतरनाक. तर चला गाईज, आता मी झोपतो, थोडा त्रास सहन करून, नाही का. गाईज पण काही पण म्हणा, वेल्डिंग लागल्यावर खतरनाक विषय होतो. काही पण डेंजर, एवढं बेकार होतंय ना मला. ड्रॉप टाकलं, गोळी घेतली. आता पवनला फोन केला होता, पवनसोबत 1 वाजेपर्यंत फोन बोललो, डोळे बंद करून. त्याने सांगितलं असे बटाटे बिटाटे बांध, नाही का. बटाटे बांधले, पहिलेचे बटाटे काळे पडले, आता दुसरे तेच थोडे थोडे कापून तेच परत बांधले. दणका विषय झाला डायरेक्ट तुमच्या भावाचा. लई डेंजर, चुन 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 मारते, नाही का डोळे, बेकार. काहीच वेल्डिंग नका मारू कधीच, झोपतो मी. काय डेंजर होते. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा,
आणि वेल्डिंग कधी परत करू नका तुम्ही, मी केली आहे, तुम्ही नका करू.